2019 ची निवडणूक पैसे नव्हते म्हणून मी हारलो 718 मतानं. महाराष्ट्रात 4.5 वर्ष एक माणूस मंत्री राहिला आणि पैसे नाहीत म्हणून इलेक्शन जर हारत असेल, आमच्यावर जरा आरोप करताना विचारपूर्वक करा. आम्ही बाबासाहेब जगण्याचा प्रयत्न करतो, एक लक्षात घ्या. आणि माझं याच्यापेक्षा अजून वाईट काय झालं ते सांगू. भीमा कोरेगाव मध्ये अतिक्रमण होता. हा अतिक्रमण काढण्याचं काम मी घेतलं. त्या ठिकाणी महार बटालियनचं वार म्युझियम मी करायचं ठरवलं आणि माझं मंत्रिपद 3 महिन्यासाठीच काढल्या गेलं. हे पण आपल्या समाजाला माहीत नाही, हे पण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1943 मध्ये या महाराष्ट्रातील आणि देशातील या आमच्या बहिष्कृत समाजाच्या एक 16 विद्यार्थ्यांना विलायतेला पाठवलं होते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मी विचार केला. आणि दुसरी गोष्ट, या देशामध्ये नालंदा होती, तक्षशिला होती, नाव होतं. आज भारतामध्ये जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये एकही युनिव्हर्सिटी नाही आहे, एकही नाही. की मी 2015 मध्ये महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री असताना एक योजना बनवली होती. 2015 मध्ये योजना तर सुरुवातीपासून आहे. परदेशामध्ये पूर्वी 50 अनुसूचित जातीच्या पोरांना पाठवायची योजना होती. मी तिला वाढवलं आणि 75 केलं. म्हणजे हार्वर्ड असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, अशा सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जर एखादा विद्यार्थी जात असेल तर त्याला उत्पन्नाची मर्यादा लावली नाही पाहिजे. मी कोणतं अन्याय केला? मी माझ्या समाजाची लेकरं पुढे गेली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये 93 पोरं जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीत गेले. तुम्हाला हे मुद्दाम सांगतो. मग माझ्यावर आरोप करताना बिनबुडाचे कमीत कमी करू नका. माझ्यामध्ये कट्टर बाबासाहेब त्यांच्या विचारावर आम्ही चालतो. माझ्यावर बरेच लोक व्यक्तिगत आरोप करतात, त्याचं खंडन पण करावं असं मला वाटते. खरं म्हणजे काही जण म्हणतात राजकुमार बडोलेंनी लाभ घेतला. खरं म्हणजे माझ्या पोरीनं लाभ घेतला असे बरेच जण म्हणतात. आणि हे सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की मी 2015 मध्ये महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री असताना एक योजना बनवली होती. 2015 मध्ये योजना तर सुरुवातीपासून आहे. परदेशामध्ये पूर्वी 50 अनुसूचित जातीच्या पोरांना पाठवायची योजना होती. मी तिला वाढवलं आणि 75 केलं. 2015 मध्ये या योजनेमध्ये मी थोडासा सुधार केला. कारण मी जेव्हा एखाद्याला PhD करायचं असेल तर त्याला 3 वर्ष लागते परदेशामध्ये. आणि त्याला पैसे किती लागतात माहित आहे? 1 कोटी रुपये, 1 ते 1.25 कोटी रुपये. आता मी विचार करतोय का एक अधिकारी जरी असला आणि त्याला 1 लाख रुपये जरी पगार असला तरी तो आपल्या पोराला परदेशामध्ये PhD करू शकते का? नाही करू शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1943 मध्ये या महाराष्ट्रातील आणि देशातील या आमच्या बहिष्कृत समाजाच्या एक 16 विद्यार्थ्यांना विलायतेला पाठवलं होते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मी विचार केला. आणि दुसरी गोष्ट, या देशामध्ये नालंदा होती, तक्षशिला होती, नाव होतं. आज भारतामध्ये जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये एकही युनिव्हर्सिटी नाही आहे, एकही नाही. मग मी काय विचार केला? मी म्हटलं जर जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये आपली जर पोरं जात असतील तर त्याला उत्पन्नाची अट लावली नाही पाहिजे. माझा साधा विषय होता. कारण 1 कोटी रुपये कोण खर्च करू शकतो? 50 लाख कोण खर्च करू शकते? बँका आपल्याला देते का? देतच नाही. मग सामाजिक न्याय विभागाची योजना आहे 2000 सुरुवातीपासून सुरू. मी त्याच्यात फरक केला की जगातल्या म्हणजे हार्वर्ड असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, अशा सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जर एखादा विद्यार्थी जात असेल तर त्याला उत्पन्नाची मर्यादा लावली नाही पाहिजे. मी कोणतं अन्याय केला? मी माझ्या समाजाची लेकरं पुढे गेली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये 93 पोरं जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीत गेले. तुम्हाला हे मुद्दाम सांगतो. ही योजना मी केली. आता 2015 मध्ये मी काही माझ्या लेकरांना पाहून योजना केली नव्हती, कारण माझी पोरगी तेव्हा IIT मद्रासमध्ये शिकत होती. 2015 मध्ये ती IIT झाली. 2016 मध्ये तिनं UK मधल्या ब्रायटन युनिव्हर्सिटी, ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर इन ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स केलं.
2017 मध्ये जेव्हा ती पीएचडी करायला गेली तर त्या पीएचडी ज्या मँचेस्टर ही जगातली टॉप 27वी युनिव्हर्सिटी होती QS रँकमध्ये, आता 29 आहे. आणि ॲस्ट्रोफिजिक्समध्ये जगातली 1 नंबरची युनिव्हर्सिटी होती. तिथं तिला ॲडमिशन मिळालं. परंतु ती म्हणे की मी तुमच्या पैशावर जाणार नाही. अत्यंत स्वाभिमानी आहे, कारण माझा एक मुलगा न्यूझीलंडमध्ये शिकत होता आणि त्याच्यासाठी मी 34 लाख रुपये कर्ज घेतले होते, त्याचे हप्ते आम्ही देत होतो. म्हणून पोरीनं म्हटलं का मी काय तुमच्याकडून घेत नाही. मी गप्प झालो आणि मी तिला सल्ला दिला की महाराष्ट्र शासनाची 2000 पूर्वीपासूनची योजना आहे, तर जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ते जाता येते. त्याच्यामध्ये काही अर्थ नव्हता मंत्री पाहिजे, क्लास 1 अधिकारी पाहिजे, कारण सगळ्यांची स्थिती, कोणी 1 कोटी रुपये देत नाही पीएचडी करायला. ही योजना आम्ही बनवली आणि मला माहित होतं त्या पोरीचा नंबर लागल्यानंतर मी स्वतःकडे ठेवलं नाही, कारण मी मंत्री होतो. तर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा पण देवेंद्र फडणवीस साहेब होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो ना, म्हटलं हे योजना, तर त्याच्यामध्ये तेव्हा एक मुख्य सचिव जे होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी समिती बनवली आपल्या दोघांच्या अध्यक्षतेखाली. सुमित मलिक नावाचे मुख्य सचिव होते, त्यांनी समिती बनवली आणि ती स्कॉलरशिप मंजूर केली. आता ती स्कॉलरशिप मंजूर झाली आणि त्याच्यानंतर माध्यमांनी त्याच्यामध्ये रान उठवलं. माझ्या पोरीनं म्हटलं का मी ही स्कॉलरशिप घेत नाही, आम्ही ती नाकारली. याच्यातला एकही शब्द जर खोटा असेल तर तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून माहिती घ्या, नाही तर तेव्हाचे मुख्यमंत्री आता पण मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारा ना. मग नुसतं बदनाम करण्याचं काम, कुणाला वाईट ठरवण्याचं काम हे कृपया करू नका. और मी होतो बाबासाहेबांचं लंडनचं घर घेण्याचं काम माझ्या हातून झालं, हे मी माझे सौभाग्य समजतो. इंदुमिल हे जगातलं सगळ्यात मोठं स्मारक होत आहे, त्याचा आराखडा मी फायनल केला, हे पण मी माझे भाग्य समजतो. जिथं जिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले त्या सगळ्या स्थळांचा, मग दीक्षाभूमी असेल, मंडणगड असेल, सातारा असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थळांसाठी, चिचोली असेल, या सगळ्या स्थळांना निधी देण्याचा आणि त्यांचा विकास करण्याचं काम माझ्या हातून झालं. महाराष्ट्रामध्ये 50 मुलींचे वसतिगृह आम्ही तेव्हा सुरू केले स्पेशल, आणि सगळ्यात जास्त वसतिगृहाचे काम, रेकॉर्ड सांगून बोलतोय, फ्री असं बोलत नाही, माझ्या हातून झालंय. मी अत्यंत याच्यानं सांगतो. आणि माझं याच्यापेक्षा अजून वाईट काय झालं ते सांगू. भीमा कोरेगाव मध्ये अतिक्रमण होता, हा अतिक्रमण काढण्याचं काम मी घेतलं. त्या ठिकाणी महार बटालियनचं वार म्युझियम मी करायचं ठरवलं आणि माझं मंत्रिपद 3 महिन्यासाठीच काढल्या गेलं. हे पण आपल्या समाजाला माहीत नाही, हे पण सांगतो. मग माझ्यावर आरोप करताना बिनबुडाचे कमीत कमी करू नका. माझ्यामध्ये कट्टर बाबासाहेब त्यांच्या विचारावर आम्ही चालतो. आणि याच्यापेक्षा माझं काय वाईट झालं असेल माहीत आहे, 2019ची निवडणूक पैसे नव्हते म्हणून मी हारलो 718 मतानं. महाराष्ट्रात 4.5 वर्ष एक माणूस मंत्री राहिला आणि पैसे नाहीत म्हणून इलेक्शन जर हारत असेल, आमच्यावर जरा आरोप करताना विचारपूर्वक करा. आम्ही बाबासाहेब जगण्याचा प्रयत्न करतोय.